मावशे का रडती एवढी? काय आता रडून काय होणार आहे? मला बी कळलं असं नव्हतं करायला पाहिजे का तुम्ही. अगं 2 दिवसावर पाहुणे बघायला येणार आहे ग तिला, म्हणून बाप तिला नवीन साडी आणायला गेलाय. म्हणून तर तिचं जा झाला असा पळून गेली ती तार फाडली. तिला थोडा बी विचार नाही आला का गाय बापाचा? तिच्या माग आमचं काय होईल? आमच्या इज्जतीचा सुद्धा तिने विचार केला नाही. स्वतः शेण खाल्लं आणि आमची इज्जत अशी येशीला टांगली बघ तिने. काकाला माहिती का हे सगळं? नाही ना, त्यांना माहिती नाही. मला आता कळाले. तिचं बॅग नाही, कपडे नाही, काही नाही. लईच बावळट आहे का ती. अगं एवढं सोन्यासारखं आई बाबा ती म्हणली असती तर तुम्ही लग्न करून नसतं दिलं त्या पोराबरच. तिचं दिला असतं ना, पण तिने आम्हाला सांगव ना की अगं आहे असं आहे की बाबा असे. आम्ही काहीतरी निर्णय घेतला असता ग, पण एक आमचं डोन काळ करून गेली बघ निघून. आता कुणाला तोंड दाखवू आम्ही? असं रडू नको. मग रडलं ना मग अगं काय ती महागारी येणार आहे का तू रडल्यावर? तू सांग. आम्हाला दुसरा पर्यायच नाही ग. जीव द्यायला लागेल आम्हाला, आत्महत्या करावं लागेल. म्हणते तू जीव द्यावा लागेल? अगं मग काय करू? अगं गावात जायचं तोंड आहे का आम्हाला? अगं गणगोतात तोंड आहे का जायला? लोक तू तू करतील आमच्या नावाची. अगं तिला एवढी अक्कल नाही. आपले आई बाबा आपल्यासाठी काय करतात काय नाही. कुशल पळून गेली ती. अगं जीवाचं रान केलंय, रक्ताचं पाणी केलं तिला वाढवायला. नाही ती काम केली. काय झालं रडायला? अवघड झालं. काय भाऊजी, बापू गेले. काय नाही पेटत गेलेत बापू. पेटल गेले मग अजून नाही आले काय? पण झालंय काय तुम्हाला नेमकं? काय नाही. काय नाही ती रडाच्या काय नाही झालं म्हणजे? हो पण बापू बी येईनात अजून. येते ना आता कुठतरी गेलेत ना. रडत होत्या वहिनी. काय झालं तुम्हाला? पण बसली दुखायला लागलं काही काय? नाही अरे पुरीला साडी आणली, पाहून यायची ना पुरीला. असं? हा ना, मग म्हणलं लेकराला साडी नको कर चांगली. अरे पण मावशे काय झालंय काय? पुरगी कुठे? काय दुखायला लागलं काय तिचं? अच्छा काय सांगा मी वाढवून विचारतो. ते रडलेला आवाज आला म्हणून इथं आलतो. मावशे कसं झालं तुम्हाला? दुखायला लागलंय तिचं. तिने सांगायसारखं ठेवलं तर पाहिजे ना. मावशीला नाही सांगू शकत तुम्हाला माझ्या तोंडाने. मला कळणार कसं नेमकं झालंय काय? पाहून येते. सांग बाई, तू सांग ना. मला माझी हिंमत नाही. अहो आता काय फायदा या साडीचा, या कपड्यांचा? अहो पोरगी पळून गेली आपली. राम 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 तोंड काळ केलं कुत्रीनी. स्वतः शेण खाल्लं ना, आपल्याला इश्कायची वेळ आणली. पोरगी पळून गेली? अरे कोणा बरोबर? कधी? मग तू काय करत होती? अरे या पोरीने मथुरा पाण्यात घातली. अरे इज्जत गेली सारे गावभर. काय सांगू लोकांना? पोरीचं काय झालं? कुठे गेली? कोणा बरोबर गेली? अरे जगायचं आता, जगायचं कसं? असलं काळ तोंड घेऊन आत्महत्या करावं लागली तर काय करावं या पोरीला? काही करायचं? अरे नुसतं आता रडावं लागल. पोरगी पळून गेली म्हणल्यावर कुठल्या तोंडानं लोक पुढे जायचं? काय सांगायचं? आता आपल्याला आत्महत्या करावं लागेल. केलं या पोरीने. काय परमेश्वराने दिवस आणले राव आमच्या. चल आता एक काम कर. काय अरे पण ते काय आलं मग? पाहुणे येणार घरात तुम्ही. बरं काय आता म्हणजे पाहुणे येतो म्हणले होते म्हणून मला सांगावं आध बरं यांना. काय पाहुणे ना आता काय? घेऊन बस. इथे काय झाले? इज्जत म्हणजे पोरगी पळून गेली. अरे काय तुम्हाला लाज आहे राव सांगायला? येडे का तुम्ही? दुसऱ्याला थोपडा पाडता ना भाव वाटत का काय? अरे गेली नसेल इथं असेल कुठेतरी फोन कर. एवढी मोठी गोष्ट आम्ही असं सांगू का? आधी कळलं नाही तुम्हाला? असं त्यांना वाटतंय का त्यांची अरे हे बापच नाही. याला 10 वेळा सांगितलं पोरीला शिकू नको शिकू नको.
माझी पोरगी बॅरिस्टर व्हायची, माझी पोरगी कलेक्टर व्हायची. लावला ना चुना आता बस बोंबलत. कुठल्या आई बापाला वाटतं का आपली हा मग वेळेत लग्न करायचं ना. मी याला सांगितलं होतं पोरगी शिकायला याची जात नव्हती, याची पोरगी एक दिवस आहे ना मला श्रीगोंद्यामध्ये नजर पडली. मी त्याला टाळ्या कानावर घातलं होतं. अरे पोरगी शाळा सोडून इकडे काय करते तू, मला काय तुम्हाला कळतं का? लोकांची लेकीची इज्जत घाला, मला इज्जत घालायला निघाले तुम्ही. वाटलंच नाही ना हो, आता असं 25 लाखाचा मोबाईल काय 25,000 20 लाख काही असले मोबाईल घेऊन असतं का? हीच गुन्हेगार आहेत. हा दुसरं कोण आई आहेत. आता म्हणजे अभ्यासाला मोबाईल लागतो. काय अभ्यास ए भाऊ, ते पाहुण्यांना फोन लाव. काय डोक्याला तर मग आणि पोरगी पळून गेली असं नको सांगू. त्यांच्या घरात कोणतरी मेलंय म्हणावं, त्याच्यामुळे ती पुढे ढाकल नाही तर आपली इज्जत जायची तिथं. त्याचा आज जमेला पुरीचा सांग, तू सांग. अरे तू सांग राव, त्या आज जमेला म्हणा येऊ नका. हॅलो बोल डायरेक्ट बोल. अहो कुठचे आलेत? नाही थांबा तिथंच थांबा. ती काय झाले त्यांचे शेजारी कोणतरी वारले राव. हा घरातले. हा नंतर सांगा फोन करेन मी, काय काळजी नको. हा परत सांगतो मी. हा चालतं. बरं झालं. लचंड गेलं ना तर आपल्याला म्हणले असते असे पळ कुठे पुरी दाखवता का. आणि तू एक काम कर बर का, फाशी घेऊन मर. सांभाळता येत नसेल तर कशाला सांभाळता मारायला तुम्हाला. जर पुरी सांभाळता येत नाही, लेकर सांभाळ. अहो तुम्ही एक मिनिट देतो डोक्यात आले काही, मग 10 वेळेस सांगायला झक मारचे ऐकायचं ना आमचं. चुका कोणाची ऐकाय पाहिजे होते, नाही ऐकलं मग आता काय करणार. बरं गावातले आहेत आपण काय, आमची दिल्लीची आहेत का? ऐकतं बरोबर आहे. बरं तू विचार कर, तुला काही गोष्टी कानावर आल्या, तुझ्या डोळ्यात नजर पडल्या, तू बोलू शकत नाही. बोललंच पाहिजे. बरं यांना जर सांगितलं यांच्या नाकाला झमके बसत. ही बाई मला काय म्हणली माहिती का, तुपलं समोर घरचं इकडे कोणाचे उद्योग करायला चालला. काय तुम्हाला तरी बोलायला पटलं पाहिजे. त्याच टायमाला सावध व्हायचं. अहो आम्हाला माहिती आमची पोरगी असं आणि तरी पण तिथे मी त्यांच्या एवढे बोलणे खाऊन तरी पण आम्ही दोघ जण म्हणलं जाऊ द्या पुरीचं याच्या लग्न करून टाकू. ना आपलं मूर्खपणा आहे राव. हा पण कोणच्या आई बापाला वाटतं असं की काय तुम्ही का बाजू वरताय तुम्ही? काय बोलले तिथे एक मिनिट आहे का. अरे बाई काय बोलली मला, तुला काय सांगायची म्हणली, तू पोरगी तर शासन, तुमचं खानदान तर शासन, एवढ्यापर्यंत बोलली मला माहितीये का. चुकलं, झाली चुकी आमची, आम्हाला काय माहित. हे पूर्ण नाही का, नाही हे पूर्ण नाही दिसत का समोरच्या, डोळा उचलून वर बघायचे काय घास आहे का. चुका आहे ह्यांच्यात. येत नाही तुला सांगतो माहित नाही, ते काय म्हणते ना गरीबाला असा खेवदा असतो. आलं डोक्यात, गरीबाला आहे ना असा खेवदा, श्रीमंताची पूर नाही पडून जात, नाही जाणार. अजिबात नाही जाणार. पण गरीबाचे पूर येत ना, हे मोबाईल मागाडे बरं का, यांना बॅलन्स आई बापाला काय माहित नाही, बॅलन्स कोण मारितय काय करतय, यांना काय घेत चाललाय. पोरीकडे मोबाईल आहे, पोरगी कपडे कोणचे घालून जाते रोज, हिला कपड्याला पैसे कोण देतं, कोण देणार आहे? नाही 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 नाही, हे सगळं बाहेरून येतं. मोबाईलला रिचार्ज बाहेरून, मोबाईल बाहेरून, मोबाईलचे कपडे बाहेरून, घरात यांनी घरात खायला झापेवानावून एक हातात पोरीचं. नाही अवघड कॅमेरा माहिती असून सगळं मारा, आत्महत्या करून मर, जा घरात मारा, घ्या फाशी. चल बापू आता काय झालंय ना, आता काय ती पोरगी गेली म्हणजे काय तुला मारायची का त्यांच्या माग. जाऊ दे, मिली ना तिकडे, मिली म्हणून सोडून दे, मेल्यावर काय माग जात का माणूस. लई मोठे अपेक्षा ठेवले होते, तिला शिक्षण करायचं, नोकरी लावायची, अमुक करायचं तमुक करायचं, लेकरांनी असं केलं. जाऊ द्या काका, आता झालं गेलं, सोडून दे. आणि परत आहे ना ती पोर आहे ना इथं दारात सुद्धा उभा करू नको. ती आली ना तरी तिला इथं थारा सुद्धा देऊ नका थोडा वेळ सुद्धा. जा बघा, काय रडून कडून काय हे होणार नाही. आता गेली ती गेली, आता काय माघार थोडीशी येणार तुम्ही रडलेली. मावशे जेवाय वाढ जमणार काकाला, जा 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 घरात जा, जाई घेऊन जा. तुम्ही ठेवा त्यांच्या घरात घेऊन. ए मावशे मी चालले बघ. काय दिवस आले बघा. अहो कुठे चालले तुम्ही? काय कर, थांबा आता मी थोडस राहणार याडा मारून येतो. काय आता जाऊ दे, इथं घरात तरी कवर बसून राहणार. सांग येतो राहणार, कर काहीतरी खायला. खाल्लं बी नाही तुम्ही काय? आले जेव तुम्ही. चल लवकर या. हो हो, किती वेळात येतात? आलो, एक 10 मिनिटात येतो, जास्त वेळ नाही लागेल. लवकर या. हो हो, पुढे लिमोनीत चालले? हा हा हा. बर. अरे मर, जगतो कशाला, पोरगी पळून गेली तुझी. अरे जीव दे भाड्या, जीव दे, फाशी घे फाशी. अरे कोणासाठी जगतो,
लाज वाटत थोडीफार मनाला. विष पिऊन मर भाड्या. आता जगायची अपेक्षा आता नाही. इथं लिंबू इथं दिसणार ते. हा 10 मिनिटं म्हणले न, अर्धा तास होत आलाय. आओ आओ कुठे गेले? घास तर आणाय गेले नाही. गवत काय झालं वहिनी? बघा काय केलं यांनी. गेला ह्यो. अगं बघ तुझ्या काकांनी काय केलं रे. हॅलो नाना. अहो इकडे या ना. बापू गेला. या ना इकडे गावताकडे या. बापूच्या गावताकडे या. मावशी काय केलं ग काकाने? येताना जोडी करा ना. दवाखान्यात न्या ना. आईला वाईटच झालं गड्या. ही पूजा पळून गेली आणि उद्या घातला. हिला फोन करावं. हिचा नंबर पण माझ्याकडेच आहे. हॅलो हॅलो पूजा कुठे? हा बोल ना. हाय रोडला. काय रे? काय करते तू? काय नाही, तुला माहिती ना सगळं आता. काय रे घरचं वातावरण शांत आहे का? अरे ते शांतच काय का काडी लागली पार. अरे तुझ्या बापाने औषध पिलं बाप तुझा. काय म्हणतो? काय म्हणतो काय मिळाला ते औषध पिऊन. बरं तू कुठे आहे आता? तुला किती वेळ लागेल बरं? 10 मिनिटं लाग. मी लगेच येते. थांब. पटकन येतो. तुला शेवटचं तोंड तरी बघायला भेटल. ठेव लगेच आले मी. बोलवा ना. गाडी बोलवा ना. मावशी आता काय होतं? काय करू मी? काय करू? खुशी मावशी काय करू? मारा धरा इकडून. मारा धरा तुम्ही इकडून. गाडी आणायची का? गाडी काय करू? मग काय काय करू आता? चला 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 हळूहळू. चला घ्या. हळूच कुठे काय झालं ग? पटक्यास पप्पा चटई घे पटक्यास. थांब मावशी. खाल नका ठेवू. अवघडे राहू. काय पाऊस काय करता येणार? गेलाच नाही त्याला. तिथे लक्ष द्यायचं राव तुम्ही. आम्ही गेलो काय लक्ष तुम्ही गेला घरी थांब म्हणलं होतं. आमच्याकडून काही गोष्टी चुकल्या बोलायला नव्हतं पाहिजे. पण तुम्ही काय गेले करता बोलून. काय गरजेचं करू? होतं ना राव. अहो, मस्त समज ते त्याला समजून सांगितलं होतं. नाही ऐकलं त्याने. हे हो पर्याय उपयोगीचं नाही राव. नाही, उशीची नाही गरज. उशी नाही गरज. उठा ना. उठा ना. मला कुणाच्या आधारावर सोडून गेले तुम्ही. हात लावायचं नाही. बाजूला बाजूला बाजूला. हात लावायचं नाही तू त्यांना. तिकडं तुझ्यामुळे झालंय सगळं. बाजूला. अरे ही परिस्थिती तुझ्यामुळेच केली त्यांनी. अरे तू नसती पळून गेली तर कशाला तिने विष प्याला असता राव. याचा तरी त्याचा तर विचार करताना आई बापाचा थोडाफार एवढी बुद्धी नाही होय तुम्हाला. शिकल्या सवारलेल्या पुरी तुम्ही हे असले कृत्य करायला लागले म्हणल्यावर काय बोला होय महाराज. अहो काय कमी केलं या बापाने. हिला सगळं दिलं. ना हिच्यासाठी डास रडत होता. हो ठेव. मेला ना आता काय डाक्टर म्हणून तिने सोडूनच दिला विषय. उठा ना. माझ्यासाठी उठा. नाचले जन्माला घातलं तर जमला. काय उपयोगाची जन्माला घालून
पोरी बापाचा सुद्धा विचार करत नाही अजिबात. नाही नाही विचार संपलाय सर, विचारचा विषय नाही राहिला. तुम्हाला सांगतो आपल्याला लहानाचं मोठं केलंय, किती कष्ट केलं पुढे आपल्याला. तू कोणा संग पळून गेली, तो नाही आला भाड खाऊ इकडे. गेला असं सोडून अशा टायमाला कसं येईल? तिला आधी इथून जायला सांगा, नाही तर मी त्याच्या नातूचा गोट घेईल. तिला इथून जायला सांगा. कुठून बोलते असं तीच संग. उठ तू उठ जरा शिक, बोल तिला. आम्ही सांगू जा जा. जा तू इथून, नको थांब माझ्या डोळ्यासमोर. तो कोण केलास याचा तू? त्यांनी आत्महत्या नाही केली, तू मारलंस त्यांना. तुझ्या आनंदासाठी हौशेपोटी तू त्यांचा जीव घेतला ग, तू त्यांचा जीव घेतला. असल्याला जगण्याचा अधिकार नाही ना. अरे ह्या बापाने तुझ्यासाठी काय कमी केलं होतं? अरे म्हणन ती गोष्ट आणत होता ना, मी शेजारून बघायचो. अरे तुला कधी 2 रुपये लागले तर तो कामाला जात होता, कमवून आणून तुला देत होता आणि शाळा शिकत होता. तिलाच कशाला सांगता? तिला काय माहिती नाही का? अहो तिला सगळं माहिती असून ती अशी अहो वागली. सगळं माहिती असून जर ही करीत असेल तर हिचा काय अधिकार राहिला इथे येण्याचा? म्हणूनच म्हणते तिला अजिबात हात लावायचं नाही. तो माझा नवरा आहे, तुझा कोण नाहीये. मला लेकरू बाळाचं नाही म्हणून मी समजते. अगं तोंड काळ केलंस, स्वतःच्या कुंकुमासाठी माझं कुंकू पुसलंस तू. आता सगळं संपलं इथलं तुझं. तू इथून जा निघून, तू थांबू नको इथं. अगं काय पाप केले आम्ही. अगं त्यांनी काय काय केलंय तुझ्यासाठी विसरलीस तू? देवा, अरे असली अवलाद आमच्या पोटाला जन्माला घालण्यापेक्षा मला वाजून ठेवलं असतं तर बरं झालं असतं रे. अरे जिच्यासाठी रातून दिवस विचार करणारा बाप आज काय तू त्याच्या मैतीला आली काय? आता तो तुझ्या संग बोलणार नाही, सगळं सोडून निघून गेला तो. चालतो, तू माझ्या डोळ्यासमोरून निघून जा. तुझा हात पण मी त्यांना लागू देणार नाही. हिला सांगा हिला जायला. तुझी सावली सुद्धा नको त्यांच्या माड्यावर. तू जा, मी तुझ्या पाया पडते, तू जा. ज्याच्या बरोबर तोंड काळ केलंस ना त्याच्याकडेच जा. आजपासून जसा बाप मेलाय ना तशी तू पण मेली माझ्यासाठी. ही काय तुला श्राप देती? या मेलेल्या बापाचे हाय लागन तुला. सांगा हिला जायला, नाही तर मी आत्महत्या करल. जा तू, तुझा अधिकार नाही राहिला. हे करण्याचा अधिकार तो गमावलेला आहे. तू जा बिंदास जा तू. आता मला काय म्हणायची माहितीये का? आता हिने जी झक मारत ती मारली, ह्यो मारायचा तो मेला. ही एकटी बाई काय करणार आहे? आता याची वाट आपल्याला लावा लागणार आहे सगळ्या गोष्टी. लावाच लागणार आहे. पण परिस्थिती अशी आहे, मला एक म्हणायची, का रे बाबा तो काय कमावलं आयुष्यात? काय कमावलं? काय किती रुपये कमावले, किती धनदौलत कमावली, काय कमावलं? स्वतःच्या बापाला विष पाजून मारलंय तू. तो त्याच्या हाताने पेला, पण तू मारलंय त्याला, माहिती? याचा विचार केला कधी? आज काय एक दिवसात लग्न, दुसऱ्या दिवशी घटस्फोट. पण त्याचं काय ज्याने तू कर? अरे ती साडी आण रे खुशी, ती साडी आण आतून. आण बरं 2 मिनिटं, तिला दाखवतो मी काय काय. कशाला दाखवत? तिला काय फरक पडणार आहे? अहो, जरा कळलं पाहिजे ना त्यांनी काय केलंय त्याच्यासाठी. तुला पाहुणे बघायला येणार होते ना, बघ रे त्या बापाने तुझ्यासाठी साडी आणली. आता त्याच्या मैती वाचरू का? तिला जिवंतपणे बाप कळाला नाही, मेल्यावर काय तिला नुसते पाहुणे यायचं कळालं तर पुरीला नवी साडी घेऊन आला. साडी आणणार तो बाप आहे, जेणेकरून बा आपली पोरगी चांगली दिसावं, तिचं लग्न जमावं. त्याच्या करता गेला बिचारा. पैसे नसताना लोकांना भीक मागून साडी आणली. आज काय ते साडीचं काय करायचं सांगतोच? घालू का तुला? घाल. आयुष्यात किती कमी होशील, काही करशील, बाप नाही कमावता येणार आता. असं काय जमत नसतं. शेवटी होणारी गोष्ट होत असती, त्याला आगीन डाव द्यायला तीच लागन. आपण नाही करू शकत या गोष्टी. ह्यांनी मान्य नाही. केलं ना ती. मी देणार अग्नी, मी तिला हात नाही लावू देणार. समाज काय म्हणाल याची पर्वा नाही मला, पण हिचा हात मी त्यांना लावू देणार नाही. पण शेवट लेकरू तुमचं जे ना ते. असं लेकरू काय कामाचं जिने माझा संसार उघड्यावर आणला? कसं असतं माहिती का? सुधारण्याचा एक चान्स द्यायला पाहिजे त्यांना, मला असं वाटतं बा. तू लग्न चुकला म्हणजे माप चान्स पण द्यायच नाही. लग्न नाही केलं म्हणते. हे. काय काय केलंय काय तू? लग्न नाही केलं मग केलंय काय? गेलेच नाही त्याच्या बरोबर पळून. रे
हाताने होते डोकं चावड झालं. गेली नाही मग कुठे गेलती कुठं मग सांगता येत नव्हतं का फोन करून? अरे एक फोन करायचा ना साधा. तो आलाच नसेल, निष्पाप बळी गेला ना. तो आलाच नसेल पळून जाणारा. बदनामीचं काय, किती बदनामी झाली बिचाराची हा यांची. अरे मग वेळेत घरी यायला तुला काय रोग आलता का? गेलती तर 1-10 मिनिटात लगेच घरी यायचं ना. एवढा वेळ का आला सगळ्या गावात तू उसर थांबायचं नाही, यायचं ना. तो काय विष प्याला असता ना तिची पण मजबुरी असेल ना, ऐकून घ्या काय असेल ते. अरे पण ते झालं बोला आता, ना, पण काय असेल? मेला ना. काय असेल ते ऐकून घ्या कसं काय. वहिनी एक गोष्ट ध्यानात धरा, ती म्हणती लग्न केलं नाही, तिच्या बी काही गोष्टी समजून घ्या ना राव तुम्ही. तेच म्हणतो. हे महत्वाचं आहे. आपण आतापर्यंत बोलत होतो. झालंय काय, कशामुळे नाही ऐकून घ्या तिच्या तोंडून. तिने ऐकलं तुम्ही बोलून काय दिलं का झालंय काय? काय नेमकी हा? सांग बरं पटकेस. काय नाही, मला लग्न नव्हतं करायचं म्हणून मी आपल्या अशीच निघून गेले होते. अरे यार बापरे. आणि सांगायचं लोकांनी ना काय घरी, केलं? यांनी ऐकलं लोकांनी काय नसतं का? लावलं का पळून गेली पळून म्हणून. गेली. अवघड आहे. आणि हिला आत्ताच लग्न नव्हतं करायचं, बाप लग्न करणं होतं म्हणून गेली ती आज. अगं तिचं मग तू काय चुकलं? सांगायचं ना, तिने आम्हाला सांगितलं काय सगळं, तिने काहीच सांगितलं नाही. अहो, आम्ही काहीतरी काढला असता उपाय, काहीतरी निर्णय घेतला नाही असता हे पण आम्ही. ऐका ना ना, यांनी ऐकून घ्यायला पाहिजे. त्यांनी बोलले ते अहो, आपण मला सांगितलंच नाही सांगितलंच तिने. नाही तर आम्ही ऐकायचं काय काय? ऐका त्यांनी? तुमच्या ध्यानात येतं का ती काय म्हणती? मला आत्ताच लग्न करायचं नव्हतं म्हणून मी 2 दिवस बाहेर गेलते. पण तिने सांगायला पाहिजे होतं ना यांना. आणि ह्यांना काय वाटलं, पोरगी पळून गेली. अरे यार, आणि यांच्या रडण्याकडे बापाने विष प्याला. सरळ सरळ विषय झाला. अवघड काम. काहीच नाही काहीच. बरं जाऊ दे, आता होणारी गोष्ट झाली. आपण आहे ना मैत्रीचं बघू, बाकीचं बघू नंतर. आता या गोष्टी ज्यादा बाबा चला, आता काय टाका आता? उपयोग नाही. नाही हे आतमध्ये जातील. हा बंद करा विषय. नका घ्या ही उरकून. चला ऐका बापू, हा. ते सरपंच बघतो. हा तू बघा खुशी तेवढं बघा चल. पाण्या पिण्याचं. चल बस तुम्ही दोघी जण, बस. अहो ऐका ना, अहो ती पळून नव्हते गेले. हो ती पळून नव्हती गेली, तिला लग्न नव्हतं करायचं, पण तिने आपल्याला सांगितलं नाही. तिने आपल्याला वेळेवर सांगितलं नाही. हो आई मला माफ कर ग, मला माहित नव्हतं हे सगळं होईल म्हणून. सगळं माझ्यामुळे झालं, मी पण नाही जिवंत राहणार आता. तुझी चूक कळाली ना तुला? हो तिला तिची चूक कळाली. उठा ना. आलीस घरी. अरे मग बापाचा थोडा तरी विचार करायचाच ना तू. तू गेल्यावर काय काय ऐकून घ्यावं लागलं असेल लोकांचं. अरे बापाच्या जीव किती असतो लेकरावर. लेकरांनी चुकीचा निर्णय घेतल्यावर काय सहन करावं लागतं. अनुभवलंच ना तू आता. पण हे असं करायचं होतं का? मग आता तू त्याच्याशिवाय जागीच नसती झाली बा. तुझी झालेली चूक तुझ्या लक्षात कशी येणार? खरंच तुम्हाला काय झालं असतं? बाप्पू कस काय प्लॅन आहे? झाला का नाही सक्सेस? तुझी पोरगी तुला मिळून दिली की नाही सांग आम्हाला. तुम्हाला नाही यायची. झालं सगळं, परत त्याची बी लेकराची चुकी नव्हती ना. बाप्पू ते पळून नाही गेली. लग्न करायचं नाही म्हणून, पण मग तसं सांगायचं ना मला. Direct बोलायचं. तू सांगितलं असतं तर कशाला? मला शिकायचंय, मोठं व्हायचंय, लग्न नाही करायचं ऐकलं असतं ना तुझं. पायी जवळजवळ 25% पोरी लग्न नाही करायचं म्हणून आत्महत्या केल्यात आणि सगळ्या गोष्टी घडल्या. बरोबर. हीच जे आपण हे करून ना, ह्यांना जे सांगितलं नाही त्या तू असल्यावर लोकांना समाजाला तोंड देईल ना मी. आणि बघ नाही तुला लग्न करायचं, तुला शिकायचंय, शिकवा. शिकू द्या. काय बी करेल तुझ्यासाठी. लोकांची तर साल धरेल पण तुला शिकवीन. बस फक्त आहे ना बापाच्या इज्जतीला सांभाळ. इज्जत जाणार नाही. पप्पा मी पण खाली तुम्हाला पाहावं लागणार सांगते, तुमची मान खाली होईल, मी असलं कोणतंच काम काय करणार पाहिजे? नाही. लेकरांकडून एवढीच अपेक्षा असते. आम्हाला दुसरं काय बी नको काय बघ. पाहिजे? बरं ड्रामा लय मोठा झाला. चहा पाणी पाजणार आहे का जावा आम्ही आता. बाद झालं. पोरगी आली तू हो चांद झालं बरा. ए पण मराठी ऍक्टिंग लय भारी करतो. अरे मेले ना उचलू उचलू खांदे गेले आमचे याला. सुद्धा व्हायना कुठं. मला काय वाटतं माहितीये का, ह्यांनी ड्रामे वगैरे केले असेल शाळेत. विषय ड्राम्याचा नाही, ही अद्दल घाला. आता एक गोष्ट, पोरगी पळून गेली ही जगात झाल बरोबर आहे. बाप जर मेल नसता ही माग आली असती का? पोरीने आणखी वेगळा निर्णय घेतला असता. ती योग्य ठरलं. चला चहा ठेवा, चला. चला चला चहा गरम गरम करा.